काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली आणि एक नौटंकी व्हावी त्याच पद्धतीने निर्णय हा झाला की कुठलाच बदल करायचा नाही. म्हणजे सोनिया गांधीच परत वर्षभरासाठी हंगामी अध्यक्ष राहणार आणि शक्यता अशी की पुढच्या वर्षी त्यांनी जेव्हा म्हणजे या वर्षी पण नाही म्हणजे गेले 2.25 वर्ष 2.5 वर्षापासून हा प्रकार चालू आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली पक्ष लढला, पक्ष हारला, त्यांनी राजीनामा दिला. इतकंच नाही, आमच्या कुटुंबातलं कोणीही अध्यक्ष होणार नाही असं सांगितलं आणि ते रुसून बसले. सगळ्यांनी आग्रह केला. मग सोनिया गांधी इंटरिम अध्यक्ष झाल्या, अंतरिम हंगामी अध्यक्ष झाल्या 2 वर्षासाठी. आता निर्णय काय झाला की सोनिया गांधींनीच हंगामी अध्यक्ष म्हणून राहावं आणि पुढच्या वर्षी म्हणजे ऑगस्ट 2022ला ही प्रक्रिया चालू होणार, सप्टेंबरमध्ये संपणार आणि मग ठरणार कोण अध्यक्ष. आणि आत्ताची शक्यता अशी आहे, अंबिका सोनींनी तसं सांगितलं पण की सगळ्यांचं म्हणणं असं आहे की राहुल गांधींनीच अध्यक्ष व्हावं. एक साधा प्रश्न आहे, जर हे सगळं होतं तर मग हे करायची गरजच काय होती? नौटंकी हा जो शब्द मी वापरला, उत्तरेमध्ये आपल्याकडे ज्याला आपण तमाशा म्हणतो तसं तिकडे नौटंकी शब्द. मी काही उपहासानं म्हणत नाही. तमाशामध्ये काय असतं की मोजके 3-4 कलाकार असतात, तोच राधा, तोच प्रधान, तोच कोणीतरी हवालदार, शिपाई, त्याची भूमिका बदलत राहतात, बदल काहीच होत नाही. त्या पद्धतीने राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी या तिघांच्या भोवतीच गेले 22-23 वर्ष काँग्रेस फिरते आहे. बरं, ह्याच्यामध्ये ह्यांची चूक नंतर आहे. पहिली चूक कोणाची आहे? सीताराम केसरी यांना ह्या सगळ्या काँग्रेसच्या तेव्हाच्या कार्यकारिणीतल्या सदस्यांनी अक्षरशः मारहाण केली, त्या संडासमध्ये कोंडून टाकलं, त्यांचा राजीनामा घेतला. हे विनवणी करायला गेले सोनिया गांधीकडे, तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणून. शरद पवारांच्या सगळे ह्यांनी त्यांना काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे अध्यक्षपदासाठी आणलं. एका अर्थाने ह्यांनी त्यांना त्या पदावरती सुचवलं. आता जे तक्रारी करत आहेत, म्हणजे मी पहिले ती बाजू स्पष्ट करतो. सगळ्यांना असं वाटतं ना की G23, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल आणि हे जे काही ज्या पद्धतीनं मांडतात त्यांनी मांडलेले बहुतांश मुद्दे खरे आहेत, पण त्याच्यातलं दुखणं एक आहे की हे कोणीही लोकनेते नाही आहेत. हे जेव्हा काँग्रेस कार्यकारिणीवरती प्रश्न उपस्थित करायला लागलेत अध्यक्षपदावरती, हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण प्रत्यक्षामध्ये हे कोण उपस्थित करायला लागलेत, त्यांची किती विश्वासार्हता आहे, त्यांच्या मागं किती जनाधार आहे. सगळे वारंवार उदाहरण देतात. इंदिरा गांधींनी 67 मध्ये काँग्रेस फोडली, त्याची काँग्रेस कार्यसमितीमध्ये आपलं बहुमत किती आहे, लोक आपल्या किती पाठीशी, हे इंदिरा गांधींनी काळजी नव्हती केली. इंदिरा गांधींनी त्या कार्यसमितीनं पक्षातून काढलं होतं. प्रत्यक्ष लोकसभेमधले जे खासदार होते त्याच्यातले बहुतांश 243-44 काहीतरी खासदार, म्हणजे एक 25-30 जर खासदार सोडले तर सगळे खासदार इंदिरा गांधींच्या पाठीशी होते. इंदिरा गांधींनी पक्ष फोडला, तो काँग्रेस कार्यसमिती फोडली असं नाही. काँग्रेस पार्लमेंट पार्टी, संसदीय पक्षामध्ये महत्त्वाची फुटण, त्याच्यामध्ये बहुतांश सगळे खासदार त्यांच्या पाठीशी राहिले, म्हणून त्या पुढे राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकल्या. आता सुद्धा ज्यांना विरोध करायचा आहे ते काँग्रेस कार्यकारिणीमध्ये काय बोलतायत, बैठका होत आहेत नाही होत आहेत, पक्षाला इंटरिम म्हणजे हंगामी अध्यक्ष का पूर्णवेळ अध्यक्ष ही नंतरची बाब आहे. काँग्रेसचे जे 52 खासदार आहेत त्याच्यापैकी किती खासदार यांच्या पाठीशी आहेत? 2/3 म्हणजे जवळपास 35 खासदार जर फुटले तर ती फूट अधिकृत होईल आणि त्यांच्या मागं सगळा पक्ष आहे चिन्ह दिसेल. काँग्रेस कार्यसमितीतले किती लोक पाठीमागे आहेत आणि किती नाहीत ह्यानं काही फरक पडणार नाही, हे कोणी समजूनच घ्यायला तयार नाही. म्हणजे पहिले ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांचे प्रश्न बरोबर आहेत, त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर आहेत, पण त्यांच्या मागं जनाधार नाही आहे, त्याच्यामुळे त्याला फारशी किंमत येत नाही आहे. आणि दुसरीकडून राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी हे इतके बेजबाबदार आणि उडाणटप्पू कशामुळे बनलेले आहे? कारण की त्यांना हे माहिती आहे की विरोध करणाऱ्यांमध्ये काहीच ताकद उरलेली नाही आहे, त्यांच्या विरोधाचा काही उपयोग पण नाही. प्रत्यक्ष कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये कोणी आवाज पण उठवत नाही. म्हणजे उद्या जेव्हा आता म्हणजे पुढच्या वर्षी जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक शक्यता आहे, कोणी अर्जसुद्धा भरणार नाही. राहुल गांधीचं नाव पुढे आल्याच्यानंतर सगळ्यांचे हातपाय गळतात आणि त्यांच्यामध्ये ही म्हणजे मुळातच यांचीच अडचण होती ना. जेव्हा राहुल गांधी अतिशय लहान होते, राजकारणात सक्रिय नव्हते, 1998ला सोनिया गांधी पण नव्हत्या, तेव्हा ह्या सगळ्या लोकांनी काय केलं असा जाब पहिले विचारला पाहिजे. म्हणजे एकीकडे जे विरोधक आहेत काँग्रेसच्या अंतर्गत, सोनिया, राहुल आणि प्रियंका म्हणजे गांधी परिवाराचे, त्यांना स्वतःची ताकद कुठल्याच पातळीवरती सिद्ध करता आलेली नाही आहे. आणि दुसरीकडे जो आता नेहमी वारंवार प्रश्न उपस्थित होतो, राहुल, सोनिया, प्रियंका हे तिघे एकत्र यासाठी आहेत की त्यांच्यामध्ये आपसामध्ये संगमतानंच सगळं चालतं म्हणून. 2014ची निवडणूक हारल्याच्या नंतर म्हणण्याच्या पेक्षा सत्ता गमावल्याच्या नंतर, कारण की यापूर्वी पण त्यांना काही फार मोठं स्वतःच्या जीवावर बहुमत होतं अशातला प्रकार नाही आहे. सगळे जे वारंवार सोनिया गांधीच्या चतुरपणाची खात्री देतात ते हे सांगत नाहीत की ते सरकार नेहमी आघाडीतच राहिलेलं आहे.
सोनिया गांधीला कधीही स्वतःच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवून देता आलेलं नाही. बाकीच्यांची ती सोय होती, त्यांना सगळ्यांना मिळून त्यांनी UPA तयार केलं होतं, कारण की भाजपला तेव्हा विरोध करायचा होता. आताची परिस्थिती अशी आहे, 2014-2019ला अशा पद्धतीचा भाजपला विरोध करून UPA सारखा प्रयोग करता येत नाही. ही अडचण आहे. काँग्रेस पक्षाला किती मतं पडतायत, काँग्रेस पक्षाचे किती खासदार निवडून येतात, ही नंतरचा मुद्दा आहे. जोडतोड करून जर सोनिया गांधींनी वेगवेगळ्या ठिकाणी अशी सरकारं तयार करून चालून दाखवली असती, तर आजही त्यांच्या पाठीमागं बाकीचे पक्ष, भले त्यांना किती त्यांच्या पाठीचे खासदार कमी असं, निश्चित उभे राहिले असते. आजपर्यंतचा असा अनुभव आहे, एकाही राज्यामध्ये एकाही ठिकाणी काँग्रेसनी पाठिंबा दिलेलं दुसऱ्या पक्षाचं सरकार 5 वर्ष टिकलेलं नाही. म्हणजे ह्यांची ही ख्याती आहे, यांनी इतरांना पाठिंबा दिला ते बरोबर सगळे कोसळलेले. चरण सिंग, त्याच्यानंतर चंद्रशेखर, त्याच्यानंतर गुजराल, त्याच्या आधी देवगौडा, म्हणजे 4 पंतप्रधान काँग्रेसनी पाठिंबा दिल्याच्या नंतर पंतप्रधान झाले आणि काँग्रेसनी पाठिंबा काढल्यानंतर त्यांची कारकीर्द दीड वर्षात 6 महिन्यात संपून गेली. उलट काँग्रेसला इतरांनी जेव्हा पाठिंबा दिला UPAच्या काळामध्ये, ती त्यांची मजबुरी होती, कारण की काँग्रेसकडे मोठ्या प्रमाणामध्ये खासदार होते, म्हणून ते कसंबसं 10 वर्ष मनमोहन सिंग यांचं सरकार टिकलं. आताची अडचण अशी आहे की अशा पद्धतीनं काँग्रेसने पुढाकार घेतल्याच्या नंतर काही एक सरकार तयार होतं आहे आणि ते पूर्ण 5 वर्ष टिकतं याचीच खात्री कोणाला वाटत नाही आहे. काँग्रेस पक्ष स्वतःच्या जीवावरती पूर्ण बहुमत मिळेल हे तर काँग्रेसजनसुद्धा मानत नाहीत. म्हणून आता जो काँग्रेसची जी सगळी समस्या उभी राहिलेली आहे, म्हणून त्यांनी दुसरं काही सोल्युशन काढलेलं नाही वेगळं. जे आहे ते मागील पानावरून पुढे चालू. पुन्हा सोनिया गांधीच अंतरिम हंगामी अध्यक्ष राहणार, त्याच्यानंतर शक्यता राहुल गांधी परत अध्यक्ष होणार, परत निवडणुका म्हणजे बाकीच्या निवडणुकांना तोंड देणार, काँग्रेसचा पराभव होणार, हे वेगळं सांगायची गरज नाही. आता जो महत्त्वाचा मुद्दा समोर उपस्थित होतो आहे, लोकशाहीच्या दृष्टीनं सक्षम असा विरोधी पक्ष पाहिजे असेल तर आता काँग्रेसला बाजूला ठेवून ठामपणे इतर विरोधी पक्षांनी याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेसमध्ये जे काही ज्यांच्या पाठीमागं जनाधार असलेले नेते होते ते एक एक करून बाहेर गेले. ममता बॅनर्जी, त्यांनी स्वतंत्रपणे आपला पक्ष सत्तेमध्ये सलग 3 वेळा आणून दाखवला पश्चिम बंगालमध्ये. जगनमोहन रेड्डी, TS चंद्रशेखर राव, इकडे शरद पवारांनी जरी स्वतःचा पक्ष बहुमतात आणलेला नसला तरी स्वतःचा पक्ष 51 आमदारांपर्यंत त्यांची क्षमता आणि 4-5 खासदार गेले 20-21 वर्षापासून चालू आहे. म्हणजे काँग्रेसच्या मध्ये जे जनाधार असलेले नेते होते ते बाहेर गेले किंवा त्यांना बाहेर घालण्यात आलं किंवा त्यांची उपेक्षा केल्या गेली आणि आता जे उरलेले आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्या पाठीशी जनाधार नाही, त्याच्यामुळे त्यांच्या विरोधाला अर्थ नाही आणि जे प्रत्यक्ष राहुल गांधीच्या पाठीशी आहेत त्यांचे ज्याला दरबारी आपण स्वार्थ म्हणतो की एक विशिष्ट ताकद आजही मतांच्या बाबतीतली आणि काही थोडीफार निवडून येणारे खासदार उद्या तेही कमी होत जातील, पण प्रत्यक्ष हे कोणी सोडणार नाही. त्याचं कारण काय की ह्यांच्यामध्ये तशी धमक नाही आहे आणि हे नेमकं सोनिया गांधींनी ओळखलेलं आहे. विरोध करणाऱ्यांमध्ये काहीही धमक नाही, त्यांच्या पाठीशी जनाधार नाही. आज जो गंभीर प्रश्न उपस्थित होतोय, आता काँग्रेस नेतृत्व आणि काँग्रेस पक्ष हा विषयच नाही. जे वारंवार पुरोगाम्यांना असं वाटत होतं की आपण त्याच्यामध्ये सामील होऊत आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी हे करू, त्यांच्या नेतृत्वाखालची आघाडीच भाजपला पर्याय देऊ शकेल, हा गैरसमज स्पष्टपणे दूर करण्याची वेळ आता आलेली आहे. आता भाजपाच्या विरोधात ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून याल तर बरोबर या, नाही तर नका येऊ, पण त्यांना कुठलीही किंमत किंवा महत्त्व न देता ठामठोकपणे विरोधी अशी मोठी आघाडी प्रादेशिक पक्षांना घेऊन उभारण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टीनं दुर्दैवाने प्रयत्न होत नाही आहेत. म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीनं अवघड गोष्ट ही आहे की सक्षम विरोधी पक्ष उभा राहण्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आता काँग्रेसच होऊन बसलेली आहे. काँग्रेसला पूर्णपणे बाजूला ठेवून एक विरोधी पक्षाची पूर्ण फळी देशभराच्या पातळीवरती उभं करण्याची गरज आहे. प्रादेशिक पक्षांची अडचण अशी आहे की त्यांची ताकद त्यांच्या प्रदेशापुरती मर्यादित आहे, हे वारंवार सिद्ध झालेले. ते आपला प्रदेश सोडून बाहेर हातपाय हलवू शकत नाही. सगळ्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले. म्हणून आता पूर्ण देशभरामध्ये ज्या कुणाला विरोधी पक्षाची म्हणून काही ताकद असावी, ज्या कुणाला लोकशाहीसाठी विरोधी पक्ष आवश्यक असं वाटतो, त्यांनी स्पष्टपणे अशी एक आघाडी देशभरामध्ये तयार केली पाहिजे. ती भाजपला राजकीयदृष्ट्या उत्तर देऊ शकेल.
काँग्रेसनी सगळ्या शक्यता स्वतःच्या संपवलेल्या आहेत. परत एकदा सोनिया गांधीला त्यांनी हंगामी अध्यक्ष नेमलं. राहुल गांधीच परत पुढची अध्यक्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून अपेक्षा करणं हा विषय संपून गेला. पुन्हा तेच जुनं, म्हणजे आपल्याकडे एक जुन्या चित्रपटाचं शीर्षक होतं ना, फिर वही दिल लाया हूँ, तसं यांनी फिर वही राहुल लाया हूँ, त्याच्यावरची ही उसंत वाणी. जुनीच सोनिया, जुनाचं राहुल, नव्याची चाहुल नको आम्हा. आम्हा प्रिय भारी वंश परंपरा, त्याविना आसरा नाही दुजा. हंगामी अध्यक्ष ठेवूया कायम, हाच तो नियम प्रिय आम्हा. कुणी म्हणो पप्पू, कुणी म्हणो मठ्ठ, चिकटला घट्ट पदाला जो. जात नाही पिळ, जळो जरी शुंभ, तैसाची हा शुंभ काँग्रेसी. भाजपाच्या मनी फुटली उकळी, स्पर्धा हो मोकळी नेतृत्वाची. थुंकलेला थुंका चाटतो जो पुन्हा, काँग्रेसी तो जाणा कांत म्हणे. या सगळ्या प्रकरणामध्ये राहुल, सोनिया आणि प्रियंका यांच्यापेक्षा काँग्रेसमधले इतर नेते ज्यांनी कुठलाही जनाधार मधल्या काळात कमवला नाही त्यांची जास्त मोठी चूक आहे, त्याच्यावरती जास्त आक्षेप आहे. या काळामध्ये म्हणजे समजा राहुल गांधींनी राजीनामा दिल्याच्या नंतरच्या ह्या 2.5-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या बाकीच्या नेत्यांनी मिळून एखाद्या राज्यामध्ये, जसं अमरिंदर सिंगांनी पंजाबमध्ये स्वतंत्रपणे सत्ता मिळवून दाखवली होती, किंवा सचिन पायलट यांनी राजस्थानमध्ये मेहनत घेतली आणि पक्षाला बहुमताच्या जवळ आणलेलं होतं. फक्त एक जेमतेम छत्तीसगड असं राज्य आहे की ज्या ठिकाणी राहुल गांधी बाकीच्यांमुळे ती सत्ता आली असं म्हणता येतं, बाकीच्या ठिकाणी नाही. हे जे नेते आज G23 म्हणून घेतात, यांनी अशा पद्धतीनं मधल्या काळात किंवा फार तर पक्षाच्या बाहेर पडून, जसं जगनमोहन रेड्डींनी, त्याच्यानंतर TS चंद्रशेखर राव यांनी आणि ममता बॅनर्जींनी सिद्ध केलं, तसंही सिद्ध केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांच्या काही कुठल्या आरोपाला किंमत आहे नाही. इकडे सोनिया, राहुल आणि प्रियंका ज्यांनी ज्या खुर्च्या अडवून बसल्या त्याला काही किंमत आहे, कारण त्यांना माहिती आहे की ह्यांच्यामध्ये काही दम नाही आणि ह्यांना अप्रत्यक्षितता कळलेलं आहे की हे फक्त खुर्ची अडवून बसलेले आहेत. ह्यांच्यामध्ये इंदिरा गांधींची ती ताकद नाही आहे. इंदिरा गांधी वेलची हत्याकांडाच्या वेळेस पाण्यामध्ये हत्ती माहूत आणि हत्ती एकट्या हौद्यामध्ये बसलेल्या, असं धाडस त्यांनी केलं होतं. आता लखीमपूरला जेव्हा प्रियंका आल्या सगळ्यांना ते वेलचीची आठवण आली. प्रियंकांना तेवढं धाडस नाही. इंदिरा गांधींनी जेवढं धाडस दाखवलेलं होतं तेवढं धाडस सामाजिक प्रश्नांच्या बाबतीमध्ये कधीही प्रियंका गांधींनी तेव्हाही नाही आणि आताही दाखवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून काँग्रेसची नाव पूर्णपणे बुडवायचं ठरवलेलं आहे. तो विषय पूर्णपणे बाजूला. विरोधी पक्षांनी भाजपच्या विरोधात स्वतंत्रपणे देशभरामध्ये राजकीय आघाडी उभी करणं हेच लोकशाहीसाठी जास्त फायदेशीर ठरणार आहे. काँग्रेसची कुठल्याही पद्धतीनं वाट पाहण्यात, काँग्रेसवरती अवलंबून राहण्यात, काँग्रेसकडून अपेक्षा करण्यात काहीच आता हाशील उरलेला नाही.